राघवा, मला माफ कर बाळा, तुला नको नको ते प्रश्न विचारले मी। आई, ती मुलगी चुकीची आहे रे, कसं बोलते ती। तुझंच बरोबर आहे राजा, आपण त्या पोरीला नाही ओळखू शकलो। अरे जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगायला हवी तिनं। आनंदीनं तिला आपलेपणानं घरी बोलावलं, तिला जीव घातलं, त्याचे असे पांग फेडले तिनं। तेव्हाच मला काहीतरी विचित्र वाटत होतं। आपल्यापासून काहीतरी लपवती ना असं वाटत होतं मला। मी आई यांनाही सांगितलं होतं, पण असं काही करेल असं वाटलंच नव्हतं। मला आधी त्या चॅनलशी बोलू दे। कुठली कारवाई झालेली नाही, काही सिद्ध झाले नाही, ह्या लोकांनी सरळ सरळ माझ्यावर आरोप केलेच कसे काय? हॅलो हॅलो, हा मी ऍडव्होकेट राघव कर्णिक बोलतोय। काय रे, काय झालं? माझा फोन त्यांनी होल्डवर टाकलाय। हे लोक आता असंच नाटक करणार, माझ्याशी बोलणार नाहीत। त्या मुलीची चूक आहे। असं का करते रे राघवा ती? तेच कळत नाहीये। अहो, योजनाला फोन करायला हवा आपण। द्या फोन तुमचा। आनंदी थांब, काय बोलणार सीएशी? तिला विचारते ना हे सगळं का करते म्हणून। हा, तुला काय वाटतंय ती तुला खरं खरं सांगेल? उलट या फोन कॉलचा ती गैरवापर करू शकते। मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय ना। पण दुसरा पर्यायच काय आपल्याकडे? हे बघ आनंदी, तिने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। तिने जे काय माझ्यावर आरोप करायचे होते ते आरोप केलेले, मला बदनाम करण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। आता ती पोलीस कंप्लेंट करणार, त्याच्यावर कारवाई होणार, या सगळ्या बाबतीत ती खूप पुढे निघून गेलेली आहे। आता आपल्याला जे काही कळायचं आहे ना ते सगळं काही कोर्टात कळणार आहे। तिला विचारून आता काहीच हाती लागणार नाहीये। दादा, वर्षा, वर्षाताई, काय ग, फोन पण नाही उचलत। किती फोन केले वर्षा तुला? हे, तू रडू नको, आहे सगळं व्यवस्थित होईल। दादा तू कसा आहेस? मी बरा आहे। वर्षाताई, अहो काळजी नका करू, सगळं ठीक होईल। तुमचाच फोन आला नाही ना तर आम्हाला सगळ्यांना काळजी वाटत होती तुमची। तू शांत हो। असं काय झालंय नंदू? ताई, मी तुझं काही एक ऐकणार नाही। आम्ही जातोय, चल ग। थांब नंदू, आता जर तुम्ही घराबाहेर पडलात तर परत घरात यायचं नाही। नंदू, आपण नको जाऊया माझ्या घरी, उगाच त्यामुळे आपल्या घरात वाद होत आहेत। वर्षा, आपण तुझ्या घरी जातोय। नंदू, ताई, आता तुझ्या धमक्यांना मी घाबरणार नाही। तुला जर का असं वाटत असेल ना की मी या घरात येऊ नये तर नाही येणार। तुला जे काय करायचं ते कर। नंदू, तू हिच्या भावासाठी स्वतःचं घर सोडायला तयार झालास, आमच्याशी नातं तोडतोयस। आमचं लग्न झाल्यापासून तू फक्त आम्हाला त्रासच देत आलीस ताई। हिच्या भावानी, राघव दादांनी अशा वेळी आम्हाला मदत केली ज्यावेळी आमच्या सोबत कोणीही नव्हतं। आणि ताई, मी माणसं तोडत नाहीये, तुझ्यामुळे हे घर तुटतंय। चल ग। नंदू थांब रे, थांब ना। आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये। मी जे काय बोललो ते ताईला बोललो। आम्ही आलोच, वर्षाच्या घरी जाऊन आलोच। हो, जा तिच्या घरी आणि तिला सोडून तू परत घरी ये। आई, या मुलीमुळे जर माझ्या मुलांमध्ये भांडणं होत असतील तर ही मुलगी माझ्या घरात नकोच आहे। जा, सोडून ये तिला। ठीक आहे,
वर्षाच्या घरी जातो आणि तिला तिथेच सोडतो. हो पण वर्षा जर का या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. नंदू बाबा दादा आम्ही घर सोडून आलोय. का असं काय झालंय नंदू? माझ्या बाबतीत सध्या जे काही घडतंय त्याच्यामुळे मला माहिती आहे, पण हे बघा जे काही घडतंय ना ते कधी ना कधी मी सॉल्व्ह करेन, पण त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात भांडण करून इथे आलेलं नको. असं नको. तुम्ही आता घरी जा. नाही दादा, तुमच्यावर जे काय आरोप केले गेलेत हे एवढं एकच कारण नाहीये. माझी ताई सतत कारण शोधत होती वर्षाला काही ना काही ऐकवण्यासाठी, तिच्याशी भांडण्यासाठी. म्हणून घर सोडायचं. घर म्हटलं की भांडायला लागणारच रे. आणि आता राघवबद्दल जे काही बोललं जातं त्यानुसार त्यांना ते तसं वाटणं साहजिकच आहे रे. म्हणजे आमचा काही आक्षेप नाही बाई त्याच्यावर. फक्त एवढीच इच्छा आहे बा की आमच्याशी बोलणं टाकू नका. अहो आई, असं कसं बोलणं टाकू आम्ही? कसं आहे ना की मी आणि वर्षाने माझ्या ताईला आणि आईला समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण आणि आता कसं आहे की तुमचे शब्द अजूनही मला आठवत आहेत, माझ्या कानात घुमतायत. माझ्या बहिणीला काही होता कामा नये म्हणून मी असं बोललो, म्हणून घर सोडून आलो. ठीक आहे. मग आता पुढे काय? कुठे राहणार? कुठे संसार थाटणार? वर्षा, सून म्हणून तुझं चुकलंय बाई. आई असं कसं म्हणतेस तू? सतत आपल्या माणसांबद्दल कसं वाईट ऐकून घ्यायचं? हे बघ, नंदूने माझी बाजू घेतली, दादाची बाजू घरच्यांना समजावून सांगितली. खूप आवडलं मला, बरं वाटलं. पण आम्ही जे केलं ते चूक आहे की बरोबर, किंवा आता आम्ही घरी जाणार आहोत का नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही. वर्षा, माझ्या घरात तुला त्रास होणार असेल तर आपण माझ्या घरी परत जायचं नाही. हे बघा नंदूराव, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका तुम्ही. नाही, मी जे काय करतोय, जे काही तिकडे बोलून आलो ते सारासार विचार करूनच बोलू. आणि आम्हाला दोघांना खात्री आहे की तुमचा आम्हाला सपोर्ट असेल. याचा अर्थ असा होत नाही की आमची जबाबदारी तुम्ही घ्या, आम्ही आमचं बघायला समर्थ आहोत. पण सगळ्यात आधी दादा, तुमच्या या कठीण परिस्थितीत आम्ही दोघेही तुमच्या सोबतच आहोत हे तुम्हाला भेटून सांगायचं होतं, म्हणून इथे आलो आम्ही. अगदी माझ्या घरच्यांचा विरोध असू नये, आम्ही आहोत तुमच्यासोबत. नंदू, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्यासोबत आहात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. पण हे सांगण्याकरता तुम्हाला घर सोडून यायची गरज नव्हती. हा दादा, काय बोलतोयस तू? तुझ्यावर एवढे मोठे आरोप झाले तरी मी काही करू शकले नाही. मला आठवतंय दादा, लहानपणी ना तुझ्या मित्राने तुझ्यावर रबर चोरलं असा आरोप केला होता. तेव्हा रात्रभर रडत होतास तू की माझा मित्र माझ्या बाबतीत असं कसं करू शकतो. आणि आज एवढा मोठा आरोप तुझ्यावर झाल्यावर मला कळत नाहीये तुझं काय होत असेल.
तुझ्यावर हे जे आरोप झालेत ना, जेव्हापासून मला कळलंय, मला एक रात्रही शांत झोप लागलेली नाही. अरे तुला भेटता सुद्धा आलं नाही मला. मी काय करत होते तिकडे? जेवण काय करायचं याच्यावरून भांडणं, मानपानावरून भांडणं, एवढंच. आणि मी आज ठरवलं होतं की वर्षाला इथे घेऊन यायचंच. पण मग तुम्ही घर सोडून का आलात? नेमकं असं काय झालं की तुम्ही इतक्या टोकाचा निर्णय घेतला? झालं असं काहीच नाहीये. पण मग घर का सोडलं? म्हणजे घरही सोडलेलं नाहीये आम्ही. आई, तुम्ही मगाशी म्हणालात की घर संसार म्हटल्यावर भांडणही होणारच, मान्य आहे. पण हे एकच कारण नव्हतं. रोजची भांडणं आणि रोजचे राडे बघून ऐकून कंटाळा आला होता, म्हणून मी असं बोललो. ठीक आहे, छान संसार करताय तुम्ही, पण आता त्या घरामध्ये करणं कठीण होतंय, म्हणून तुम्ही आता हा निर्णय घेऊन आला तिथे. पुढे काय कसं काय बघू आता. आनंदी, जावे बापू आलेत, स्वयंपाकाचं बघ. काही हवंय तुम्हाला? काही नकोय. खिपाय म्हणजे वर्षात सोडा, काही करायचं नाही. तुम्ही का? माझ्या माहेरी मी काम नाही करू शकत का? नाही करू शकत. सासरून आलायच ना, माहेरी आल्यावर काही काम करायचं नाही. आमच्याकडून लाड करून घ्यायचे. आनंदी, आता मला कामं करता येतात सगळी, कंटाळा पण येत नाही. पण माझे खरंच किती छान. आनंदी, छान नाहीये हे. तिकडे कामं केली नाहीत ना तर खूप टोमणे मिळतात. हो, आणि तुला सांगू, आपल्यासारखं नाही. तिथे 4 वेळेला 4 पदार्थ करायला लागतात. आपण कसं सकाळ संध्याकाळ पोळ्या करतो, भाजी उरली तर कोशिंबीर करतो आणि त्याच्यातच ऍडजस्ट करतो की नाही कधीतरी. पण तिथे असं अजिबात चालत नाही. कंटाळा यायचा नुसता सगळं करून करून. दमायला व्हायचं गो मला दिवसभर. सोडा, म्हणूनच सांगते, इथे काहीही करायचं नाही. अगं, मी काही सगळा स्वयंपाक करणार नाहीये. मी तुला फक्त मदत करणार आहे. कारण खरं सांगू का, माझ्या हातचं खाऊन मलाच कंटाळा आलाय. आज जरा तुझ्या हातचं खाईन ना तर बरं वाटेल जीवाला. तेच सांगतेय. मला सांगा, काय खायची इच्छा आहे आज तुमची? हे आनंदी, अळूची पानं आहेत का ग? मला ना अळू वड्या खाव्याशा वाटतात. करशील? ही बाय माझे वर्षात तुम्हाला माहितीये, कालच आणली आहेत आळूची पानं. हो, मग करच तू. वर्षाताई, ह्या रसिकाताई आहेत का घरी? आहेत ना, त्यांनीच ताप दिलाय डोक्याला. नाही, तसं नाही म्हणायचंय मला. म्हणजे मावशी एकट्या नाही आहेत ना असं. नाही ग, खरं सांगू का, आई एकटी असते ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. अगं, त्या बऱ्या वागायला लागल्या होत्या माझ्याशी. पण रसिकाताई नाही, ते कान भरतात त्यांचे. आणि मग रसिकाताईंच्या नादाला लागून आई पण टोमणे मारायला लागतात. काय सांगायचं तुला. मला ना थोडी काळजीच वाटायला लागली आहे तुमची. नाही म्हणजे तुम्ही असं अचानक दोघं घर सोडून निघालात. नेमकं असं काय घडलं की तुम्हाला घर सोडावं? आनंदी, मला सांग, मी आणि नंदू घर सोडून आलोय, हे तुम्हाला सगळ्यांना आवडलं नाहीये? खेबाय माझे नाही, तसं नाही. आनंदी, अगं काय सांगू तुला, लग्न झाल्यापासून मला तिकडे सारखे टोमणे ऐकायला लागायचे की कसं माझं हे दुसरं लग्न आहे.
आणि आधीच्या लग्नाची आठवण करून दिली जायची. दादाचं हे सगळं झाल्यावर तर मी तुमच्याशी अजिबात संबंध ठेवायचा नाही, तुम्हाला फोन करायचा नाही, भेटायचं नाही हे सांगण्यात आलं. मी ते सगळंही केलं, पण दादाबद्दल काही बाई बोललंच जायचं जे खरं नव्हतं. मग मी हे सगळं का ऐकून घेऊ, का सहन करू, सांग ना. मला वर्षाते मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्हाला माहितीये मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही अन्याय सहन करत बसा म्हणून. मला बस एवढंच वाटत होतं की ती माणसं पण तुमचीच आहे. अशी नाती झटपट तोडून नाही चालणार. हा निर्णय तुम्ही दोघांनी नीट विचार करून घेतलाय ना, एवढंच विचारायचं मला. माहित नाही म्हणजे आनंदी, आता तुझ्याशी बोलल्यावर मला असं वाटतंय की नंदूनी हा निर्णय तडकाफडकी तर घेतला नाहीये ना. वर्षाताई, हे बघा, नंदू दादांनी ना व्यवस्थित विचार करून हा निर्णय घेतला असेल. त्यांनी तुमच्याबद्दलही विचार केला असेल आणि त्यांच्या आईबद्दलही. तुम्ही नका विचार करू बरं, आता होईल सगळं नीट. हा, आता मस्त आळूवडी करायला घेते. कुरडई खाणार? कुरडई चालेल, नंदूला पण आवडते. आणि लेकी बरोबर आईच्या जावयाचं कौतुक जर झालं नाही ना, लाड जर झाले नाहीत ना, तर आपल्या दोघींची काही खैर नाही. तू तळच कुरडया. खरं बसा. चहा करू का? नाही, नको. गोडाचा शिरा. राघव आला? शिबाई, कंटाळा आलाय, पण टीव्ही पण बघावंसं नाही वाटत हल्ली. आई, तुला टीव्ही बघायचा आहे ना, मग बघ. टीव्हीवर का सतत तीच बातमी दाखवणार नाहीयेत. लावते, टीव्ही लावते. पुरुषांची मानसिकता कधी बदलणार? परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार? स्त्रियांवर होणारे अत्याचार. काही बोलतात, काही वाटत सुद्धा नाही या पत्रकारांना. नकोच, मला नकोच, मला टीव्हीचे मी. आई, काय करतेस तू? नाही बघायच्यात मला या बातम्या, खोट्या बातम्या आहेत या. त्याच्यात माझं ना बीपी वाढतं जावई बापू. नको, नकोच, टीव्हीच नको घरामध्ये मला माझ्या. अगं, पण केबल काढून टाकल्याने ते बातम्या द्यायचं थांबणार आहेत का? नको थांबू दे, पण माझ्या घरातल्या टीव्हीवर नको ह्या बातम्या. अक्कला नाही त्यांना. अरे खरी जावई माणूस आहे, बरं वाटतं का रे असं असं काहीतरी बोलतात ते. नाही, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खरंच काळजी करू नका. अहो लोकांना काय हो, त्यांना काही बोलू देत ना. पण कसं आहे, आपल्या माणसाचा आपल्या माणसावरती विश्वास आहे ना, मग झालं तर. आणि तसंही ह्या आरोपांचा माझ्यावरती कुठलाच परिणाम होणार नाही. माझं मत तेच असणार आहे. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. दादांनी असं काही केलेलं नाहीये. नंदू, थँक्यू. अहो दादा, थँक्यू काय, तुमचा चांगुलपण आहे. आमचा खरंच तुमच्यावरती विश्वास आहे पूर्ण.